रेसिपी आहे लसूणी मेथी तडका। लसूणी मेथी बनवण्यासाठीचं साहित्य आपण सर्वात आधी बघून घेऊया। अर्धी वाटी बेसन पीठ, शेंगदाणे भाजून घ्यायचे, पांढरे तीळ एक मोठा चमचा भरून, 3 ते 4 बदाम, एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, एक अख्खा लसूण, त्याच्या काही पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि काही पाकळ्यांचे तुकडे करायचे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आणि 2 लवंग्या मिरच्या तडक्यासाठी आणि मेथी। एका मिक्सरच्या भांड्यात आपण शेंगदाणे टाकायचे, त्यानंतर बदाम, त्यानंतर पांढरे तीळ आणि लसणाच्या पाकळ्या ज्या चिरलेल्या आहेत त्या टाकायच्या। मिक्सरला हे सगळं वाटून घ्यायचं। दुसऱ्या बाजूला फोडणीसाठी कढईमध्ये आपण तेल थोडंसं टाकून घेणार आहोत। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं लसूण टाकायचा। लसूण टाकल्यानंतर लसूण लालसर होऊन द्यायचा। लसूण लालसर झाल्यावर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या। हिरव्या मिरच्या तडतडायला लागल्या की आपण आता त्याच्यात कांदा टाकूया। कांदा ब्राउनिश गोल्डन करून घ्यायचा। कांदा आता लाल झाला आहे। आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया। टोमॅटोही व्यवस्थित शिजवून घ्यायचा फोडणीमध्ये। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया। मीठ जास्त नाही टाकायचं पालेभाज्यांना। बेसनाचं पीठ टाकूया आता फोडणीमध्येच, ते व्यवस्थित भाजून निघतं। ते एकदा व्यवस्थित भाजून झालं की मग आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, थोडंसं लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि मगाशी वाटलेलं वाटण। गरज असेल तर थोडंसं पाणी टाकायचं ह्या मिश्रणामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित कढईमध्ये परतून घ्यायचं। आता आपण तेल सुटल्यावर ह्याच्यामध्ये मेथी टाकूया। मेथी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आणि आवश्यकता असेल तर तिला पाणी थोडंसं टाकायचं आणि मेथी शिजवत ठेवायची। तर आपण झाकण ठेवूया आणि मेथी शिजवूया। एक 10 ते 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मेथी व्यवस्थित शिजलेली आहे। तिचा कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे, पण त्याच्यातलं लिक्विडचं जे प्रमाण आहे त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी थिक करण्यासाठी आपण तिला अजून 5 मिनिटं गॅसवर ठेवणार आहोत। दुसऱ्या साईडला आपण तडक्याच्या तयारीत लागूया। तडक्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आणि ज्या 2 लवंगी मिरची आहेत त्या टाकायच्या आणि हा तडका गरम गरमच मेथीमध्ये आपण टाकायचा। आता आपण वरून फेटून घेतलेलं क्रीम किंवा जर आपल्या दुधाची मलाई असेल तर ती टाकून घेणार आहोत। खूप छान लागते। अशा प्रकारे आपली लसूणी मेथी तडका तयार झालेली आहे। आपण ती आता सर्व करायला घेऊया। कशी वाटली आजची रेसिपी? आजची रेसिपी ही बनवायला सोपी आहे आणि मेथीचा जरा वेगळा प्रकार आहे। घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।